मंडळी, आपल्यापैकी बहुतांश लोकांना महाभारत हा ग्रंथ माहीत आहेच आणि महाभारत या ग्रंथावर बनलेली टीव्ही सिरियल सुद्धा आपण लोकांनी बघितली असेल. हा आहे महाभारत ग्रंथ, त्यातला एक खंड आहे. परंतु आपल्यापैकी किती लोकांना महारामायण नावाचा ग्रंथ आहे हे सुद्धा माहित आहे? मोजक्या लोकांना माहित असेल की महारामायण नावाचा ग्रंथ सुद्धा आहे आणि त्या ग्रंथाला योग वसिष्ठ असं सुद्धा म्हणतात. कारण वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना त्या ग्रंथामध्ये आत्मा, जीव, जड, चेतन, ज्ञान याविषयी सखोल आणि दीर्घ मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा या योग वसिष्ठाला जसं महारामायण म्हणतात तसंच अर्श रामायण सुद्धा म्हणतात. त्यालाच वसिष्ठ रामायण सुद्धा म्हणतात आणि त्यालाच बृहत रामायण हे नाव सुद्धा आहे. सो बृहत म्हणजे लार्ज, मोठं. मग महारामायण, बृहत रामायण का म्हणतात? कारण मूळ वाल्मिकी रामायणापेक्षाही हा ग्रंथ मोठा आहे म्हणून. तर यानंतर जर आपण कुठे महारामायण या ग्रंथाचं नाव ऐकलं एखाद्या व्यक्तीच्या मुखातून, तर लक्षात घ्यायचं की ती व्यक्ती योग वसिष्ठाबद्दल बोलताय, म्हणजेच अर्श रामायणाबद्दल बोलताय, म्हणजेच वसिष्ठ रामायणाबद्दल बोलताय, म्हणजेच बृहत रामायणाबद्दल बोलताय. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे महारामायण. जय श्रीराम.